नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चरपासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया ज्या आहेत, मग ती साधी बेरीज असो, पॉईंटची असो, व्यवहारी अपूर्णांकाची असो, या सर्वांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे असं क्रमाने बघत होतो. मग त्याच्यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक हा एक भाग आला. व्यवहारी अपूर्णांक हा काय आहे, तर हा अपूर्णांकाचा प्रकार आहे. काय आहे? अपूर्णांकाचा. अगोदर अपूर्णांक कोणाला म्हणायचं ते क्लिअर असलं पाहिजे. तर अपूर्णांक म्हणजे कोणता? जी संख्या पूर्ण रूपात मांडता येत नाही. आता बघा, 6, 5, -3 हे वजा का असते ना, पण पूर्ण आहे की नाही? हे पूर्ण आहेत. 6 पूर्ण आहे, 5 पूर्ण आहे, -3 पूर्ण आहेत. तर हे पूर्णांक रूपात आहे. कशा आहेत? पूर्णांक. मग जी संख्या पूर्णांक रूपात मांडता येत नाही तिला काय म्हणायचं? अपूर्णांक. मग अपूर्णांक जी पूर्णांकात मांडता येत नाही मग ती अपूर्णांक आहे. मग पूर्णांकातनं मांडता येणारे म्हणजे कोणते आहेत? बघा, आता 3/5 हे 3 रुपये आहेत का 5 रुपये आहेत? हे ना 3 रुपये आहेत, हे ना 5 रुपये. म्हणजे ही काय आहे? अपूर्ण संख्या आहे. ही काय आहे? अपूर्ण संख्या आहे. तर हे सुद्धा अपूर्णांक आहे. दुसरं 7 हे दिसतंय, म्हणजे 7 रुपये पूर्ण आहेत, पण त्याच्यासोबत 2/5 हे कसे आहेत? अपूर्ण. म्हणजे हे सुद्धा अपूर्ण संख्या आहे. ना ती 7 रुपये पूर्ण आहेत, ना ते 2 रुपये, ना ते 5 रुपये. हा सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. आणि अशी पॉईंटमध्ये येणारी आठवते का? हे 813 रुपये आहेत का? 8 रुपये आहेत का? पूर्ण 8 रुपये पण नाही, पूर्ण 9 रुपये पण नाही, अपूर्ण आहेत की नाही? तर या सगळ्या संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे आपण हे व्यवहारी अपूर्णांक जे आहे ना, या प्रकरणाचं सरळ फक्त अगोदर आपण पूर्णांकाचा विचार करू. काय करूया? पूर्णांकाचा. तर हे अपूर्णांक आहेत. मग या अपूर्णांकामध्ये हा जो पहिला अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाला काय म्हटलं जातं? व्यवहारी अपूर्णांक. काय म्हणायचं याला? व्यवहारी अपूर्णांक. हा जो दुसरा अपूर्णांक आहे याला काय नाव आहे? तर याचं नाव आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. कुठलं हो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि हा जो शेवटचा याला काय म्हणायचं? बरोबर आहे की नाही? दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक. मग त्या अपूर्णांकाचे हे असे प्रकार असतात. व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी म्हणजे काय? सरळ फक्त अंश आणि छेद रूपात असतात. दुसरा जो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आणि तिसरा आहे दशांश अपूर्णांक. हे अपूर्णांकाचे 3 प्रकार. क्लिअर? मग आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार साधे सोबत आहे ना, या सगळ्यांचं आलं पाहिजे. व्यवहारी अपूर्णांकांची पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आलं पाहिजे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पण आलं पाहिजे. आणि दशांश अपूर्णांकाचे सुद्धा आले पाहिजे. व्यवहारी, पूर्णांकयुक्त आणि दशांश अपूर्णांक. क्लिअर? वाचन बघा, 3/5 म्हणजे पूर्ण वाचन त्याचं असं आहे 3/5. पण शॉर्टकट आपण बरोबर आपलं नाव सुद्धा आपण पूर्ण नाव आणि फक्त नावाने सुद्धा बोलतो की नाही, मग तसं याचं फक्त 3/5 असं सुद्धा करू शकतो. 3/5. याचं वाचन 7.2/5 आणि याचं 8.13 असं त्याचं वाचन करतो. 13 नाही येतो. ओके, 1.3 8.8.13 असंच त्याचं वाचन करतो. पण आपण आपल्या सोयीनुसार मग त्या 8.13 म्हणतो, करतो की नाही? पण तो 13 वगैरे तसं काहीच नाही. समजतंय ना? चला, तर हे अपूर्णांक आणि अपूर्णांकाचे असे 3 प्रकार झालं. मग बघा, आता इथं आपल्याला आता काय आलं पाहिजे? तर हे 3 प्रकार आहेत. तर अपूर्णांकाचे हे 3 रूप आहेत. व्यवहारी, पूर्णांकयुक्त आणि दशांश अपूर्णांक.
मग आपल्याला या तिन्ही रूपांमध्ये एकमेकांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? एकमेकांमध्ये रूपांतर. जमेल का? तर जमलंच पाहिजे. पहिला आहे व्यवहारी, दुसरा आहे पूर्णांकयुक्त आणि तिसरं काय आहे? दशांश. बघा बरं इकडं लक्ष. 25/8 आहे. तर इथं काय केलं आपण? बोला काय केलं पाहिजे? 25/8चं काय केलं सांगा? 25ला 8ने भाग जाईल ना. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी अंशाधिक अपूर्णांक असला पाहिजे बरं का. अंश मोठाच असला पाहिजे. अंश मोठा असेल छेदापेक्षा तर तो पूर्णांक बाहेर निघेल ना. 25ला 8ने भाग दिला तर काय येईल? 8 त्रिक 24. 25 चॉकलेट आहेत, 8 लोकांना द्यायचे आहेत, तर प्रत्येकाला किती किती देणार आपण? 3-3. 8 त्रिक 24 झाले का? किती उरणार? पुढं भाग जाईल का? मग 1 उरलंय, तो 1 अंशात लिहायचा आणि एकाची किती? यस. म्हणजे काय केलं आपण? 25/8 होतं ना, तर 8 पूर्णांक 8 पूर्ण बाहेर काढले आणि अपूर्ण किती उरलेत? 1 चॉकलेट 1 रुपया उरलंय आणि तो 1 रुपया किती लोकांमध्ये द्यायचा आहे? 8. म्हणजे तो अपूर्णांकात कसं येईल? 1/8. 1/8. समजलं? आता या पूर्णांकयुक्तचं रूपांतर इकडेही करू शकतात किंवा डायरेक्ट याचं रूपांतर इकडे पण करू शकतात दशांश. हे तिन्ही जे आहेत ना ते सममूल्य आहेत. कसे आहेत? तुम्ही बघा किती मजेदार आहेत. आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे मदत करतील. याचं रूपांतर इकडे करता आलं पाहिजे, याचं रूपांतर इकडे करता आलं पाहिजे, इकडं सुद्धा करता आलं पाहिजे. जमेल? कसं जमेल? आता दशांशमध्ये करताना काय होईल? हा जो पूर्णांक आहे तो जसाचा तसा येईल. दशांशमध्ये काय करायचं असतं? हे जे बाकी आहे ना ती सुद्धा काय करायची? वाटून टाकायची. ती काय करायची? वाटून टाकायची. मग काय करणार? तो 3 तर प्रत्येकाला आहेत. मग 3च्या नंतर आता जी बाकी उरली ती पॉईंटमध्ये जाईल ना. म्हणजे पूर्णांकयुक्तचा अपूर्णांकामधला जो पूर्णांक आहे तो इथं सुद्धा पूर्णांकामध्ये आला पाहिजे. आलं? आता याच्यावर काय घेतलं आपण? पॉईंट घेतला का? आणि जी बाकी उरली याच्यावर तुम्ही किती वेळा शून्य घ्या तरी चालतं. पण पहिला शून्य घेतला की लगेच भाग द्यायचा. जेवढ्या वेळेस शून्य घेणार तेवढ्या वेळेस त्याला भाग द्यायचा. मग आता शून्य घेतला कशाने भाग देणार? 8. काय करणार? 8 1 8. प्रत्येकाला 1 1 देणार का? बोला किती उरणार? 2. घेणार 0. पुन्हा 8 दुने 16. बोला 4 उरले, घेतला 0. 8 45. म्हणजे काय? 3.125 असं त्याचं उत्तर असणार. कळलं? कशाचं रूपांतर? व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर. पूर्णांक किंवा दशांश तिघांपैकी काही विचारलं तरी या मधल्याचं रूपांतर इकडे किंवा इकडे केलं तरी चालेल का? करता येईल का तुम्हाला? कसं? बघा आता 3 चॉकलेट प्रत्येकाला दिलेत. मुलं किती आहेत? 8 मुलं आहेत. 8 व्यक्ती आहेत. याचा अर्थ समजून घ्या बरं का. 3.1/8चा म्हणजे काय आहे? 8 भाग करत असताना प्रत्येकाला 3-3 पूर्ण दिले. तर ते 3-3 दिलेत. 8 प्रमाणे किती झाले? ते 8 त्रिक 24 आणि एक उरला आहे की नाही? या झाले किती? 25. म्हणजे याचं इकडे जाताना छेदाने याला गुणायचं असतं. 8 त्रिक 24 आणि अंश त्याच्यात मिळवायचा 25. तो सरळ अंशात लिहायचा. मग मी एक उदाहरण देतो बघा. हां, आता हे उदाहरण आहे. 7.4/5. काय करणार आता? छेदाने पूर्णांकाला गुणणार. बोला किती येणार? 5 7 35. त्याच्यात अंश मिळवले किती झाले? 39 छेद किती? 5. झाला का? हे कोणतं रूप झालं त्याचं? व्यवहारी अपूर्णांक. कोणतं रूप? व्यवहारी.
आता दशांशमध्ये करायचं असेल तर बोला कसं. तर हा 7 पूर्णांक पॉईंट दिला, या 4वर काय करणार 0 घेणार आणि 5ने भाग देणार छेदाने, 5 8 बाकी उरली का. म्हणजे मला सांगा दशांश रूप काय आलं त्याचं 7.8. क्लिअर जमेल ना. तर आपल्याला अपूर्णांकाचं लक्षात ठेवा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत असताना व्यवहार्य अपूर्णांकातलं रूप, पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं रूप आणि दशांश अपूर्णांकाचं रूप, हे तीनही रूपाचं एकमेकांशी काय संबंध आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. दशांश अपूर्णांकाचं रूप काढत असताना प्रत्येक वेळेस पूर्ण भाग जाईलच का, काही वेळेस बाकी सुद्धा उरत जाईल. मग जेव्हा बाकी उरत जाईल त्यावेळेस काय करायचं, साधारणतः 3 घरापर्यंत उत्तर काढायचं आणि थांबायचं. मी काय करतो 2 उदाहरणं तुम्हाला देतो, 2-3 उदाहरणं सगळेजण सोडवणार आहेत. बघा हे उदाहरण तुमच्यासाठी, व्हिडिओ थांबवायचा आणि सगळे उदाहरणं काय करायचे सोडवायचे. 61 भागिले 11 आहे का, त्याचं बघा काय केलं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आहे. कसं केलं बरं, कसं केलं 11 5 55 आहे पूर्णांकात, बाकी किती उरली 6, तो अंशात घेतलं छेदामध्ये 11 केलं. आता दशांशमध्ये करताना तो पूर्णांकमधला जसाचा तसा केलं, पॉईंट दिला आणि ही जी 6 बाकी उरली त्याच्यावर बघा 0 घेतला, मग काय 11 5 55, पुन्हा 4 5 उरणार घेणार 0, 11 चौक 44. म्हणजे या उदाहरणामध्ये 5 4 5 4 पुन्हा पुन्हा येत राहील आणि बाकी पुन्हा 0 6 म्हणजे काही ना काही उरत जाणार आहे. इथं पूर्ण भाग जाईल का नाही, इथं पुढे उत्तर सुरूच असणार आहे. समजलं. काही ठिकाणी परत एखादा अंक किंवा संख्या रिपीट होऊ शकते, अंक किंवा संख्या, तर त्याला लिहायचं कसं ते पुढे आपण बघणार आहोत. म्हणजे या दशांश अपूर्णांकाचे सुद्धा रूप असतात ते आपण बघणार, पण त्याच्या अगोदर हे क्लिअर असलं पाहिजे. आता तुम्ही काय करायचं, याचं या व्यवहार्य अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं रूप, दशांश अपूर्णांकातलं रूप, याचं रूपांतर इकडं पण आणि इकडं पण. व्हिडिओ थांबवा आणि सगळ्यांनी सोडवा. सोडवलंय का बरं सांगा बरं इथं काय होईल 8 दुने 16, 2ला भाग जाईल का हो, इथं पूर्ण भाग गेला ना, पुढचा अंक 2 आहे, 2ला जाणार नाही म्हणून 8 0 0, 7 घेतला 27 झाले, तर 8 त्रिक 24 उरले किती 3, तर 3 अंशात लिहिणार छेदामध्ये 8 लिहिणार, 203.3/8 आलं. दशांशमध्ये मला सांगा काय येईल, तर हा 203 तर बदलणार का, जसाचं तसं येईल. पॉईंट घेणार आणि ही जी बाकी उरली याच्यावर काय घेणार 0, तर 8 त्रिक झाले किती 24, उरले किती 6 घेणार 0, 8 3 7 56, उरले किती 4 घेतला 0, 203.375 असं त्याचं उत्तर आलं. आता तुम्हाला काय दिलंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांक आणि इकडं करायचं. कसं होईल सांगा, छेदाने पूर्णांकाला गुणणार का बोला, 25 5 125, 125 की नाही, 25 5 125, 7च्याला 12, 25 नमे 225, 225 आणि 12 किती 237, बरोबर ना, 237. 2375 त्याच्यामध्ये काय ॲड करणार 2 ॲड करणार आणि छेदाला 25, बरोबर आहे का. असं म्हणजे 2375 प्लस 2 झाले किती 2377 आला का, बरोबर समजला. या पद्धतीने करावं लागेल. इकडे येताना हा 95 आहे तसा येईल का, पॉईंट त्यांना 2वर 0 घेणार,
25ने 20ला भाग देईल का? एक शून्य घ्यावं लागेल, बरोबर ना? मग आता एक शून्य घेतला, 25 आठे असं प्रॉपर आलं पाहिजे. ज्यांचं उत्तर 95.8 आलं असेल त्यांचं चुकलं आहे. जेव्हा पेपरला असणार त्यावेळेस तुम्हाला 95.8 पण येईल, 95.08 पण येईल. सारखेत का दोन्ही? फरक आहे ना? दोरा मला पण एक थोडंसं आणून देशील? छान आहे. नाही रे राजा, कुठं 8 येईल? हे बघ, हे बघ, हे बघ, आपण मागे जाऊ. आपण काय करतो, ही जी पूर्णांकाची संख्या आहे ती जशीच्या तशी लिहितो का? ही जी बाकी उरली आहे त्याच्यावर काय घेतो? शून्य घेतो ना, आणि इथं पॉईंट देतो. आता जी संख्या तयार झाली तिला अगोदर भाग देतो का नाही? 25च्या पाड्यात 20 येतो का? मग आता कसं काय तू 8 घेणार? 25 8 20 असं करणार का? नाही ना, भाग जातच नाही. म्हणून अगोदर काय, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणतीच नसल्या कारणाने शून्य घेणार. 20 चॉकलेट आहेत, 25 मुलं आहेत, भांडण होण्यापेक्षा काय त्या राऊंडला 0-0 देऊन मोकळं करायचं. पुढच्या राऊंडला अजून एक शून्य घेतला, 200 झाले, तर 25 8 200. आता 8-8 देऊन मोकळं करा. ते काय 8-8 म्हणजे पूर्ण नाही, ते पॉईंटमधले आहे ते पण, समजलं? 95.08 असं त्याचं उत्तर आहे. प्रतिभा येतंय का मागे? चला इकडं सांगा, बोला कसं? 5 दुने 10, शून्याला भाग जाईल. 5 0 झालं. 4ला त्याला पण द्यावं लागेल ना, पुन्हा 5 0. आता काय, ती 4 उरलेत आणि भागीला 5 असं प्रॉपर आलंय का? आलंय. आता इकडं 200 आहे तसा लिहिला, बाकी जी 4 त्याच्यावर शून्य घेतले. दीदी बघून घ्या, सराव करायचा घरी जाऊन. पॉईंट 5 8 4. इथं आता 8 घेऊन टाकणार, इथं शून्य घ्यायची गरज. सोड दुने 32 आणि 3 35/16. आणि इकडे 2 जसाचा तसा, 3वर घेणार शून्य, देणार पॉईंट. जाईल का 16च्या वेळा 30 येतो का? पण 30 पेक्षा लहान आहे ना. 16 1 16, उरले किती? 14, घेणार शून्य. 140. येत नाही पाडात, पण तिच्यापेक्षा लहान येतं ना. कोणती? 128. कोणत्या नंबरला? 8 नंबरला. 128 येतो, मग किती उरणार? 12 वर. पुन्हा शून्य घेणार. 16 7 112, उरणार किती? 8, घेणार शून्य. म्हणजे पूर्ण भाग जातोय म्हणून 3-4 घरापर्यंत काढायचं. भाग जात नसेल तर एवढं पुढं जाण्याची गरज नाही आहे, बरोबर ना? चला, किती जणांचे हे सर्व बरोबर आले? ज्यांचे आले नसतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप सराव करा. नाही जमत असणार तर मला पर्सनली मेसेज करा, प्रत्यक्ष कॉल केला तरीही चालतंय. पण खूप महत्त्वाचं आहे व्यवहारी अपूर्णांकातलं रूप, पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं रूप आणि दशांश अपूर्णांकातलं रूप. बोल रे मित्र. व्हेरी नाईस. तर आता आपल्याला त्याच्यासाठी खूप छान प्रश्न विचारला. असा प्रश्न पडला पाहिजे नाही ना, कशाला ऑप्शनमधनं? तर त्याच्यावर पण आपण मार्ग काढू, काळजी करू नका. फक्त त्याच्यासाठी आपल्याला आता दशांश अपूर्णांकातलं प्रकार समजून घेतले पाहिजे. तर इकडे बघा, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे 3 प्रकार समजले का? पक्क? काही अडचण आहे? इकडे मागे नाही ना? बघा, याचं रूपांतर इकडे करता येतंय का?
याचं रूपांतर पण इकडे पण आणि इकडे करता येतंय. येतंय का? मग सर याचं रूपांतर इकडे करता येईल का? यातलं रूपांतर पॉईंटच्या संख्यांचं रूपांतर इकडं करता येईल का? म्हणजे हे उत्तर जे आहे 200.8 हे कोणाचं आहे, कोणत्या व्यवहारी अपूर्णांकाचं आहे असं आपल्याला काढता येईल का सर? बरोबर ना? काढता येईल का असा प्रश्न पडतोय का तुम्हाला? जसं याचं रूपांतर करताना इकडे काय केलं, छेदाने पूर्णांकाला गुणलं का? हो की नाही? बघा 16 32 आहे का? 32 प्लस 3 35 म्हणजे 35/16 होतंय. हा दिला असेल तर इकडं हे पण जमतंय, याच्यावरनं हे पण सांगता येतं, याच्यावरनं हे पण सांगता येतं, इकडे पण जाता येतंय. पण सर इकडनं इकडे या दोघांमध्ये सांगता येतंय का असा प्रश्न पडणं गरजेचं होतं, जो 2-4 जणांना पडला. ठीक आहे, तर जमेल का नाही जमेल त्याचं उत्तर आपल्याला आता पुढं आपण बघणार आहोत. तर बघा, लक्ष द्या. अपूर्णांकाचे किती प्रकार? 3. कोणकोणते? व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, दशांश. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे प्रकार वगैरे काही नाही, ते बघा सर्व सारखे दिसत आहेत का नाही? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पण काहीच प्रकार नाही, ते पण सारखेच दिसत आहेत. पण हा जो दशांश अपूर्णांक एक आहे, खूप महत्त्वाचं लेक्चर आहे आजचं. दशांश अपूर्णांक, या दशांश अपूर्णांकामध्ये सगळे सारखेच होते का? सगळे सारखेच होते का? फरक होता बघा, फरक होता. थोडं ऑब्झर्वेशन केलं का तुम्ही? कोणी केलं? अहो इकडे बघा, इकडं आणि इकडे उत्तर येताना काहीतरी फरक जाणवत होता का? काय? काही ठिकाणी पूर्ण भाग जातोय, बाकी शून्य उरते. 2-4 घरानंतर का असे ना, पण बाकी शून्य उरते ना, उत्तर स्टॉप होतंय का? पण काही ठिकाणी उत्तर चालणार आहे का? म्हणजे इथं जे असतं दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. पॉईंटचे किती प्रकार पडतात रे? एक लक्षात ठेवा, हे सगळं तुम्ही शालेय जीवनामध्ये शिकलात. पण आज तुमचं सगळ्यांचं वय सरासरी 18-20 वर्ष आहे. जे तुम्ही मागच्या 10-12 वर्षामध्ये 15 वर्षात शिकला नाही आहेत, ते तुम्हाला आता पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळं क्लिअर करणं आहे. आणि मग ते क्लिअर करायचं असेल आणि तुम्ही तुमच्या डोक्यात काहीतरी विचार चालत असणार, इकडं तिकडं बघत असणार आहेत, तर ते शक्य आहे का? नाही आहे. तुम्हाला जर खरंच नोकरीला लागायचं असेल, तुमचं आयुष्य बदलवायचं असेल, तुमच्या आईवडिलांची परिस्थिती बदलवायची असेल, तर तुम्हाला फक्त इच्छा असून चालणार नाही आहे. तसं वर्तन पण असलं पाहिजे, कृती पण असली पाहिजे. करतंय का? कृती पण असली पाहिजे, तुझ्या वर्तनातून तसं दिसलं पाहिजे. नाही तर स्वप्न मोठं आहे, मला हे करायचं आणि मला ते करायचं, आणि कृतीमध्ये काहीच नाही, शून्य कृती आहे, काहीच होणार नाही. होईल का? नाही होणार. करतंय ना? मग ते सर असं कसं म्हणतायत? तर तुमची नजरच असली पाहिजे होती. जसं 2-4 जणांना प्रश्न पडला, तसं असं ही नजर जेव्हा तुम्ही आत शिरतात ना, त्याच वेळेस पडतात प्रश्न. जो फक्त माझ्या बुद्धीवर चालेल त्याला नाही नोकरी मिळणार नाही बरं का, हे क्लिअर सांगतो. स्वतःची बुद्धी चाललीच पाहिजे, स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी असलंच पाहिजे. उदाहरणं सोडवत असताना आपलं सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेच पाहिजेत. तर हा एक तिसरा अपूर्णांक आहे. अपूर्णांकाचे 3 प्रकार मी सांगितले. हे सगळं तोंडपाठ असलं पाहिजे. ही नजर, तुमची नजर असली की होणार सगळं. पण वळवड सतत चालू असणार तर काहीच डोक्यात घुसणार नाही. अपूर्णांकाचे 3 प्रकार: व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची रचना अंश आणि छेदात असते. व्यवहारी अपूर्णांकाची. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची रचना पूर्णांक प्लस व्यवहारी अपूर्णांक, अंश आणि छेदातला एक अपूर्णांक, अशी रचना असते. आणि दशांश अपूर्णांकामध्ये जे असतं ते सरळपणे पॉईंटमधली संख्या असते की नाही. मग आपण हे 3 बघितले, 2 त्यांचं रूपांतर करता येतं आहे, पण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर करता येतं आहे का? तर त्याच्यासाठी आता आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये प्रकार पडतात, ते आपल्याला माहिती असले पाहिजे. कसे प्रकार पडतात तर लक्षात ठेवा.
दशांश पूर्णांकामध्ये एक असतो खंडित, काय असतो रे, आणि एक असतो अखंडित, बरं का. खंडित आणि अखंडित. सर खंडित आणि अखंडित काय, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, हां बोला, आठवत आहे का, आहे का त्याच्यात. हां हां बोला थोडे. खंडित आणि बघा लक्षात ठेवा, खंडित आणि अखंडित. अपूर्णांकाला काय म्हणतात, दशांश पूर्णांकाला. परिमेय संख्येला काय म्हणतात, परिमेय संख्येला काय म्हणतात, परिमेय संख्येला काय म्हणतात, हां प्राईम नंबर. परिमेय संख्येला प्राईम नंबर म्हणतात का, अरे देवा. हे बघा 2.54 2.54 काय फरक आहे बरं, काय फरक आहे, हां हां फरक असा आहे, लक्षात ठेवा. ही पूर्णांक आहे, पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे, अपूर्णांक आहे ना. हे 2 रुपये आहेत का, 254 रुपये आहेत का, बोला किती आहेत, 2 रुपये 54 पैसे, म्हणजे अपूर्ण रुपये आहेत ना. पैसे द्यायचे म्हटले तर तुम्हाला आपल्याला देता येणार का, नाही देता येणार. याला म्हणतात अपूर्णांक संख्या. काय ही अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये संख्या व्यवहारी का, व्यवहारी का, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का, कोणती आहे, दशांश पूर्णांक आहे, आहे का. पहिलं म्हणजे अपूर्णांक आहे, अपूर्णांकामध्ये कोणता आहे, दशांश पूर्णांक आहे, आहे का. आणि त्या दशांश पूर्णांकामध्ये लक्षात ठेवा, दशांश पूर्णांक हा दशांश आहे बघा, पॉईंटचे आहे की नाही, दशांश आहे, पण उत्तराला खंड पडलाय, पुढं उत्तर सुरू नाही आहे. फायनल उत्तर आहे 2.54. फायनल उत्तर, याच्या पुढे उत्तर नाही, समजून घ्या. कळतंय का. इथं काय माहिती आहे का, अपूर्णांक आहे का, आहे. दशांश पूर्णांक आहे का, आहे. दशांश पूर्णांकामध्ये कोणतं आहे आता, अखंडित. अखंडित म्हणजे काय, जिथे उत्तर पुढे सुरू असतं, पुढे उत्तर सुरू आहे, या डॉट डॉटचा अर्थ काय, पुढे उत्तर सुरू आहे. हे मित्रा, खंडित आणि अखंडित मध्ये फरक समजला का. खंडित मध्ये काय असणार, उत्तराला खंड पडलेला असणार, स्टॉप असणार, तेवढंच फायनल उत्तर असणार त्याचं. आणि इकडे काय असतं, पुढे उत्तर कंटिन्यू असतं, तेवढंच उत्तर नाही आहे. मान्य का, समजलं. खंडित आणि अखंडित, खंडित आणि अखंडित, पक्क. चला बरं, इकडे बघा. अहो इकडे बघा, आता इकडे बघा, ही जी प्रत्येक खंडित संख्येचं वैशिष्ट्य बघा. प्रत्येक संख्या आपण, प्रत्येक नैसर्गिक पूर्णांक संख्या खंडित दशांश अपूर्णांक रूपात लिहू शकतो. माहिती आहे तुम्हाला, हे वाक्याचा अर्थ समजतोय का. हां, या वाक्याचा अर्थ समजतंय का. कधीतरी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल, प्रत्येक नैसर्गिक पूर्णांक संख्या खंडित दशांश अपूर्णांक रूपामध्ये आपण लिहू शकतोय.
कसं माहिती आहे बघा, 36ला तुम्हाला खंडित दशांश पूर्णांक रूपात लिहायचं. कसं लिहिणार? प्रत्येक संख्या लिहू शकतो आपण. कसं लिहिणार बरं? हो, 36.0. कोणतं रूप झालं सांगा? खंडित दशांश अपूर्णांक आहे का? कुठं कामात आलं होतं सांगा? किंमत बदलली का 36ची? किंमत बदलली का? हे लक्षात ठेवा. पॉईंटची बेरीज वजाबाकी करताना मदत झाली होती का याची? प्रत्येक नैसर्गिक पूर्ण पूर्णांक संख्या खंडित दशांश अपूर्णांक रूपात आपण लिहू शकतोय. कसं लिहायचं त्याला? शेवटी पॉईंट द्यायचा आणि तुम्ही किती शून्य देऊ शकता तुम्हाला गरजेनुसार. किंमत बदलणार नाही. कळलं? खूप महत्त्वाचं आहे. खंडित दशांश अपूर्णांक प्रत्येक संख्या, सगळ्या संख्या लिहू शकते. कोणकोणत्या? नैसर्गिक पूर्ण पूर्णांक. मान्य आहे का? महत्त्वाचं आहे. आता बघा इकडे, अखंडित. अखंडित काय हो? अखंडित दशांश पूर्णांक म्हणजे इथं काय असणार? इथं काय असणार? बोला बोला, काय असणार? काय असणार? पुढे पुढे चालूच असतं. पुढे उत्तर चालूच असतं. अखंडित म्हणजे खंड पडलेला नाही, अशा संख्यांना म्हणायचं. मग या अखंडित म्हणजे ओळखायच्या कशा? ओळखायच्या कशा? डॉट 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 असणार आहे का? हां, हो ना. मग म्हणजे अरे ते नाही म्हणतोय मी, इथं व्यवहारी अपूर्णांकाचं रूप काढलं, बाकी उरतंय तिथं सर ती अखंडित असते, ते ओळखता येईल. पण असं दिलेलं त्या रूपात नाही, पॉईंटमधल्या संख्या दिल्या आहेत ती अखंडित दशांश पूर्णांक आहे. कसं ओळखायचं? यस. तर डॉट 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 असणार आहे बघा, असं डॉट डॉट काय दिलेलं असतं ना काही संख्यांमध्ये, ते पण फक्त डॉट डॉट असणाऱ्या नाही. तर अखंडित दशांश अपूर्णांकाचे पुन्हा दोन प्रकार असतात. पुन्हा दोन प्रकार असतात बघा. एक असतं आवर्ती आणि एक असतं अनावर्ती. ए भाऊ, अखंडित दशांश पूर्णांकाचे दोन प्रकार, आवर्ती आणि अनावर्ती. आवर्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा अंक येतो. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा अंक येतात. बघा लक्ष द्या, आता काय फरक आहे, काय फरक बघा समजून. 2.54 होता का रे? होता का? 2.54. इथं बघा आता, आणि इथं मी काय करतोय, काय फरक आहे का तिघांमध्ये? सर्व संख्या ज्या आहेत ना त्या कशा आहेत? अखंडित आहेत, कुठंच खंड पडलेला नाही. पण थोडासा फरक असा आहे, यात आहे का फरक? इथं 54च्या पुढं काय आहे? कोणती अंक पुढं येतात की नाही? मग साधारणतः 2 ते 3 घरापर्यंत लिहितात. किती घरापर्यंत? एवढं पुढे उत्तर कंटिन्यू थोडी लिहायचं असतं. मग 2च घरापर्यंत जर उत्तर लिहायचं असेल तर इथं कसं लिहिणार? याला कसं लिहिणार? 2.54 एवढं लिहायचं आणि त्याच्या पुढे असं डॉट 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 कर. म्हणजे याचा अर्थ काय? पुढे उत्तर सुरू आहे. समजलं? याला 2च घरापर्यंत लिहायचं आहे, इथे पुढे उत्तर सुरू आहे, पण काय दिसतंय तुम्हाला? 54 54 54 54 असं रिपीट होत आहेत. झालंय बघा इथं आपल्या मागच्या वेळेस. इथं बघा 54 54, पुन्हा 6 बाकी उरणार, पुन्हा 11 × 55, लगेच 5 बाकी उरणार, 11 × 44, 5 4 5 4 5 4. येतंय का? असं होईल का? मग इथे मला सांगा, अखंडित आहे का नाही? आहे. दशांश पूर्णांकामध्ये अखंडित आहे, पण अखंडितमध्ये काय आहे?
आवर्ती. आवर्ती म्हणजे काय? एखादा अंक किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा येते, याला आवर्तन म्हणतात. आवर्ती करते ना सर्वांना, पुन्हा पुन्हा येते. मग काय पुन्हा पुन्हा येते इथं? 54 54. मग काय करायचं? जर अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर वरती असं डॉट द्यायचं, आणि जर संख्या येत असेल तर असं बार द्यायचं. कळलं का? अंकाला पण असं बार देऊ शकतोय, पण संख्येला असं हा जो डॉट आहे फक्त अंकालाच देता येईल, संख्येला देता येईल का? नाही. बार कोणालाही देऊ शकतो, अंकाला पण देऊ शकतो आणि संख्येला पण देऊ शकतो. म्हणजे इथं सांगा कसं होईल? 2.54. आता टिंब दोघांवर तर देता येणार नाही, म्हणून त्याला असं द्यायचं. बोला, याचा अर्थ काय झाला? 2.54 ही 54चं रिपिटेशन होणार आहे, 54 पुन्हा पुन्हा येणार आहे, असा त्याचा अर्थ झाला. आणि तर कसं होईल? 2.54. आणि मग याला तुम्ही असं डोक्यावर असं दिलं काय, किंवा फक्त डॉट दिला काय, असं चालणार. किती जणांना समजलं? फक्त अंकावर डॉट असेल किंवा रेषा असेल तर अंकच पुन्हा येईल, आणि जर समजा संख्येवर असेल तर संख्या पुन्हा पुन्हा येईल. फरक समजला का? किती जणांना समजला? म्हणजे पॉईंटच्या संख्येमध्ये प्रकार आहेत का? नाही आहेत का पॉईंटमध्ये? कसे प्रकार आहेत पॉईंटमध्ये? एक म्हणजे पहिला आहे खंडित. पहिला कोणता आहे? खंडित. आणि दुसरा काय? अखंडित. अखंडितमध्ये पण सारखे असतात का? अखंडितमध्ये 2 प्रकार. कोणकोणते? आवर्ती, अनावर्ती. समजलं का? आवर्ती, अनावर्ती. आवर्तीमध्ये काय असणार? अंक किंवा संख्या रिपीट होते. कळलं? आणि अनावर्तीमध्ये काय? इथं काहीच नाही, डायरेक्ट डॉट 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 करायचं असतं. खाली डॉट 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 करतात. काय करतात रे? खाली डॉट 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 करतात. परिमेय संख्या ना अपरिमेय संख्या असते का? असते का? असते ना? तर ते आपल्याला तेव्हा खूप कामात येईल. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येचं सर्वात मोठं लक्षण असणार आहे. पुढे जाऊया आपण. दशांश पूर्णांकाचे किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. आहेत का? मग आता ऐका, मुख्य 2 प्रकार आहेत दशांश पूर्णांकाचे, खंडित आणि अखंडित. आणि अखंडितमध्ये 2 प्रकार, आवर्ती आणि अनावर्ती. मग मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आता तुम्हाला हे सगळं झालं आहे का नाही? हे सगळं क्लिअर झालं असेल तर मी प्रश्न विचारतो. 5.24 या सगळ्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ऐक, बोलायचं नाही. सर्वात लहान संख्या कोणती आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे, का सर्व सारख्या आहेत? बोलायचं, शांत बसायचं, विचार करा. आता मी समजून दिलंय ना, तुमचं उत्तर द्या. इथं वय मॅटर करणार नाही, शिक्षण मॅटर करणार नाही, तुमची एकाग्रता. हेच लेक्चर होतं. 15-20 मिनिटांमध्ये मी समजवलंय. अजिबात एकमेकांशी बोलायचं नाही. तुमचं फक्त एकाग्रतेचं आता इथं परीक्षा आहे. हे 4 अपूर्णांक आहेत. तुमचं जर लक्ष असेल तर तुम्ही उत्तर अगदी करेक्ट देणार आहे. या सगळ्यांमध्ये सर्वात लहान कोण आहे, सर्वात मोठा कोण आहे, का सगळे सारखे आहेत, याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे.
समजलं की नाही? सर्वात लहान कोण आहे, सर्वात मोठा कोण आहे, सगळे सारखे आहेत का कोण कोण सारखं आहे? सारखं कोण कोण आहे? बोलायचंच नाही, तुमचं उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही उत्तर तुमच्या मनात किंवा कागदावर ठेवा. लेक्चर समजलं असेल तर उत्तर 100% देणार. सगळ्यात लहान कोण आहे हात वरती करायचा. सगळ्यात लहान ज्याला सांगता येईल त्याने हात वरती करायचा. गुरव तू सांग. खालची संख्या सर्वात लहान आहे, बोलायचं नाही. या दिदीने खालची संख्या सर्वात लहान आहे असं कोणाकोणाला म्हणायचं आहे? एकदा विचार करून घ्या. पूर्ण हात वरती करा. खालची संख्या सर्वात लहान आहे सर, पक्क फायनल. पूर्ण हात वरती करा. म्हणजे तुम्हाला उत्तर बाबा एक तर बरोबर आहे का चुकीचं आहे ते क्लिअर होतं. असं असणार नाही ना, ते क्लिअर नाही राहत. उत्तर चुकी का बरोबर आहे? बरं, एवढे जणांना तुम्हाला म्हणायचं आहे की खालची संख्या सर्वात लहान आहे. आता सर्वात मोठी कोणती? थांबा. सर्वात लहानमध्ये पहिलं उत्तर कोणाकोणाचे? सर्वात लहानमध्ये पहिली संख्या सर्वात लहान आहे सर. पहिली संख्या सर्वात लहान आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 जणांना वाटतंय ही संख्या लहान आहे सर्वात लहानमध्ये. 2 नंबरची संख्या सर्वात लहान आहे. कोणाला वाटतंय? 2 नंबरची संख्या, 2 नंबरची. चला 3 नंबरची नाही. 4 नंबर सर्वात लहान आहे. हात वरती करा पूर्ण 4 नंबरवाले. आता चला झालं. आता सर्वात मोठी मत आहे. सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या पहिली ना. 1 नंबरची सर्वात मोठी सर. नाही तुम्ही कशाला ठरवतायत? बाकी तुम्ही बोलू नका. 1 नंबरची सर्वात मोठी कोणाकोणाला सांगायचंय ना. 2 नंबरची सर्वात मोठी सर. 2 नंबर. 3 नंबर. 3 नंबरची सर्वात मोठी सर. 1 2 3 4 5 6. 4 नंबरची सर्वात मोठी सर. खरं भाऊ तुमच्या तर ती 4 नंबरची सर्वात लहान पण तीच आहे, सर्वात मोठी पण तीच आहे का? बाकीच्यांनी अलिप्ततावादी धोरण काहीच नाही सर. तुमच्या भानगडीत काय पडायचं नाही सर. कशाला रिस्क कशाला घ्यायची सर? नको सर, रिस्क नको सर आयुष्यात. तर बघा आता विचार करूया आपण. हिचं उत्तर काय? या संख्येचं उत्तर काय? इथं सांगा काय? आपण काय करू? 2 2 आहेत ना तिथं 4 4 घर करू का नाही? सांगा इथं काय येईल? 24. इथं 4 4. इथं नाही 4 घरापर्यंत काढायचं, लिहायचं जे. यास 0 0 असं लिहावं लागेल. मान्य आहे का नाही? लिहिणं जे 4 घरापर्यंत. आता हिला कशाला 4 4? ऐका. याच्या पुढचा अंक 9 पण राहू शकतो, 1 पण राहू शकतो, 0 पण राहू शकतो का नाही? याच्या पुढचा अंक आपल्याला माहिती, तो लक्षात ठेवा. तो 2 4 1 पण राहू शकतो, 2 4 9 8 असा पण 7 असा पण राहू शकतो, असं पण राहू शकतो का नाही? इथलं आपल्याला निश्चित माहीत. मग मला सांगा निश्चित माहीत नाही आहे बरोबर, मग आपल्याला तिथं सोडा. पण काहीतरी अंक असणारच आहे ना, आहे ना पक्का. म्हणजे काही ना काही बाबा सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 जरी घेतला, 0 किती सर? 0 0 थोडी राहतील. 0 नंतर 1 2 घरानंतर येणारच का नाही काहीतरी. चला आपण असं मानूया की तिथं 0 आहे पण त्याच्यानंतर 3 किंवा अजून एक 0 ठेवला पण त्याच्यानंतर एखादा अंक राहील का नाही? मग मला सांगा या सगळ्यांमध्ये सर्वात लहान कोण आहे? हे लक्षात ठेवा. ही संख्या कन्फर्म सर्वात लहान आहे. सर्वात लहान जी ना हीच आहे, पक्क फायनल आहे, फायनल, नो डाऊट. लहानला तर डाऊटच नाही आहे, कारण की ही डायरेक्ट खंड पडलाय ना. हिचा काही ना काही पैसे असणार आहे थोडेफार तरी.
करते का तुम्हाला 2.24 5.24 आणि पुढं काहीतरी काही ना काहीतरी असणार, थोडंफार पैशांमधला भाग असणार का नाही? म्हणजे हिच्यापेक्षा काहीतरी राहिलं ना मोठी तुलनेने, म्हणजे थोडंफारच फरक असणार आहे, पण प्रॉपर याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ही सर्वात लहानच असणार फायनल येते. कळलं? चला हां, नाही ना राजा. आता मला सांगतो 5.24002 5.24 त्याच्यामध्ये मोठी कोण आहे? हिच्यात काही ना काय आहेत ना पैशांचा थोडाफार भाग आहे ना, कुठं चौथा पाचवा घरी का असे ना, पण काही ना काही तर जास्त आहे ना, कणभर का असे ना, कणभर म्हणतोय मी. करते ना तुम्हाला आहे. आणि इथं जाऊ द्या, इथं 8 सुद्धा राहू शकतंय, इथं 8 सुद्धा राहू शकतं ना, 8 राहू शकतो, 9 राहू शकतो, हे बरोबर आहे का नाही? पण काही ना काही जर असलं 0.5 असं लिहून टाकलं तरी तो 5 आहे ना, मुंगे भर का असे ना बा, मी तर कण म्हणतोय, अगदी कण छोटासा. करते का? सर्वात लहान कोणाला? कन्फर्म का? कन्फर्म. चला आता सर्वात मोठं सांगा. 3 नंबर. 3 नंबर नाही, नाही, या दोघांमध्ये मोठी कोण आहे? या दोघांमध्ये ही मोठी, हे मान्य आहे. ही नाही असणार सर्वात मोठीमध्ये, पण याची शक्यता आहे ना. या दोघांमध्ये अजून क्लिअर नाही आहे. 5.24 मध्ये आणि 5.24 मध्ये यांच्यामध्ये अजून क्लिअर नाही आहे. जर इथे मला सांगा इथला पुढचा अंक जर 7 असला तर कोण मोठं राहील? कारण की इथं फक्त 4च राहील ना, राहील का नाही? मग पुढं किती का वेळेस आहे ना, चौथं घर ज्याचं मोठं, तिसरं घर तो मोठा अंक असतो का नाही? हे पण लक्षात ठेवा बरं का, मी सांगतो बघा. 2.5421 2.54 सॉरी हां 3 2.5421 कोण मोठा आहे यांच्यामध्ये? कसं लिहायचं, कसं ओळखायचं सांगतो बघा. इथं काय केलं आपण? 4 घरापर्यंत लिहून काढलं ना, पुढचे 2 घरं वाढवायचे. इथं बघा, इथं किती घर आहेत रे? 5 घर आहेत ना. इथं पण 5 घरामध्ये कसं लिहिणार? 0 लिहिणार ना. बोला कोण मोठी दिसते? अरे वरची मोठी ना राजा. हा इथं बघा 4 नंबरला वरती काय 3 आहे, इथं काय 1 आहे, म्हणजे ही मोठी झाली ना. पुढचा विषय नाही आहे, पुढचा घराचा विषयच नाही आहे. हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला, हे ओळखता आलं पाहिजे. समजलं? हे चौथ्या घराला हेच महत्त्वाचं आहे, बाकी पुढचा विषयच नाही आहे. मान्य ना? त्याच्यापेक्षा पुढचे घरं छोटे छोटे होत जातात की नाही? इकडे गेलं ना तसे छोटे छोटे होतात, इकडे गेलं तर मोठे मोठे होतात, वाढत जातात. मान्य? या दोघांमध्ये आपला विषय आहे आता. या दोघांमध्ये मला सांगा निर्णय देता येईल का? यात कुठं? याच दोघांमध्ये, डॉट डॉटमध्ये आणि याच्यामध्ये निश्चितपणे सांगता येणार नाही. याचा अंक माहिती काय आहे? 4 पण याचे अंक माहीत नाही ना. याचे अंक असे पण राहू शकतात का नाही? मग असे जर आले तर कोण मोठा होईल? हा मोठा होईल. परंतु जर असं आलं तर मग आता किती? इथं 9 येऊ द्या, पण चौथा अंक कोणता आला? तिसरा अंक. याचा किती आहे? 4 आहे आणि याचा 3 आला, तर हा मोठा होऊन जाईल. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. किती जणांना समजलं का? पक्का? चला, तर यांच्यामध्ये आता या लेक्चरमध्ये अधिकच्याने आपलं 50 मिनिटाचं लेक्चर झालं. अधिकचं रेकॉर्ड करता येणार नाही. यांचं रूपांतर करत असताना हे 3 प्रकार क्लिअर झाले तुम्हाला. मग याच्यामधलं कोणाकोणाचं रूपांतर करता येईल हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. खूप मजेदार आहे, याच्यापेक्षा तुम्हाला मजा येईल, पण हे क्लिअर असलं पाहिजे. असणार का? तर याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.